नमस्कार मंडळी. आज आपल्यासमोर मला भावलेला, माझ्या हृदयापर्यंत पोहोचलेला एक विचार सादर करते आहे. तो विचार नक्कीच तुम्हालाही आवडेल. अंतःकरणातील देवपण. अंतःकरणातील देवपण. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ करून तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात, नाही का? म्हणूनच माणूस हा बोलण्यातून नाही तर तुमच्या वागण्यातून खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात गेलं नाही तरी चालतं, होय ना? पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही, होय ना? पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असतं. हे फक्त दोघांनाच माहिती असतं. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू नका. त्यामुळे आपल्यातल्या दोन गोष्टी कधीच संपू नका. एक आपलं मनाचं बालपण, एक मनाचं बालपण आणि दोन अंतःकरणातील देवपण. हे संपलं की माणूस संपला. हे संपलं की माणूस संपला. अंतःकरणातील देवपण हे फार महत्त्वाचे आहे. आयुष्य जगताना हे देवपण जपलं पाहिजे. हा विचार आवडलास नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.